आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जेव्हा आपण घरोघरी गेलो या कुंभारवाड्यामध्ये, खरं तर इथे मोठा व्यवसाय. आता सगळेच नवरात्री असेल, दहीहंडी असेल ह्याची तयारी करतायत. कोणी कुल्हड बनवत आहे, कोणी पंट्या बनवत आहेत. आणि हे काही फक्त झोपडपट्टी नाही आहे, हा पूर्ण एक वेगळं इथे बसलेलं गाव आहे. 12.5 एकरमध्ये कुंभारवाडा आहे आणि इथे हे सगळं हलक्या फुलक्यात घेऊन चालणार नाही. आमची मागणी हीच आहे आणि जी लोकांची मागणी आहे की पहिलं म्हणजे सगळ्यांना पात्र करा, दुसरी गोष्ट म्हणजे जे व्यवसाय राहणार कुठे धारावीमध्ये हे दाखवा आणि मग सर्वेसाठी ठीक आहे ना. पण काही न सांगता दादागिरीने जर कोणी येणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. धारावीकरांचं मत हेच आहे. इथे कुंभारवाडा असेल, कोळीवाडा असेल, इथे अनेक व्यवसाय आहेत, वेगळे समाज राहतात, ते वर्षानुवर्ष राहतात. कुंभारवाड्यात आपण पाहिलं असेल जवळपास 4 की 5 पिढ्या राहतात. 1887 साली मला वाटतं ते इथे आले होते. त्याच्यानंतर एवढे वर्ष इथे राहत आहेत, त्या गावात बसलेले आहेत. हे ना रातोरात काढणार, जेव्हा डम्पिंग ग्राउंडवर नेणार, हे काही चालणार नाही, आम्ही सहन करणार नाही. काय अरे काल बरोबर आहे, काल मला नंतर मंडळांनी सांगितलं. खरं काल उद्धव साहेबांचा वाढदिवस होता आणि म्हणून मी अमितच्या ऑफिसला पण कळवलं की आज जमणारच नाही. काल आपण पाहिलं सर राजसाहेब स्वतःच घरी आले होते. तर जेव्हा एकत्र यायचं असेल मंचावर आम्ही येऊ, पण तुम्हाला संधी नंतर मिळेल. एक एक असं घेऊ. तसं पाहिलं असेल तर आपण एकंदर महाराष्ट्रामध्ये परिस्थिती पहा. चड्डी बनियन गँग धुमाकूळ घालत आहे. कोणी डान्स बार काढलेला आहे, कोणाचा कजरारे की अजून कुठली गाण्यांवर नाचत असतील. आणि दुसरीकडे आपण पाहतोय कोणी बुक्का मारतंय, कोणी बनियनमध्ये अजून काही करतंय. हे सगळं कदाचित मला माहित नाही, जर कोणी दुसरं त्या पोझिशनमध्ये असतं मुख्यमंत्र्यांचं, त्यांना लाज वाटली असती. मुख्यमंत्री महोदयांना हे सगळं त्यांच्या सरकारची इज्जत कमी करण्यासाठी हे करतात का, त्यांची लाज घालवण्यासाठी करतात का, कदाचित हा पण विषय. आणि म्हणून माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांची इमेज पाहता त्यांनी ह्याच सगळ्या मंत्र्यांना हकालपट्टी त्यांची केली पाहिजे. भ्रष्टनाथ मिंदेंच्या खिशातले खड्डे कदाचित मुक्त झाले असतील, पण रस्त्यांचे हाल एकंदर आपण पाहताय. मी जे असेंब्लीमध्ये मांडलं आणि जे 2 वर्ष मी एकटा बोलत आलेलो आहे की या मुंबईमध्ये भ्रष्टनाथ मिंदेंनी पैसे लुटून 5 कॉन्ट्रॅक्टर्सना काम दिलं आणि ते 5%ही पूर्ण झालेलं नाहीये, ते आता दिसायला लागले. घोटाळा त्यांचा लोकांसमोर आला. मुख्यमंत्र्यांना कदाचित कळलं असेल, पण युती धर्मामध्ये त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, की युती धर्मामध्ये कारवाई झाली पाहिजे. कारण पहिलं उत्तर हे जनतेला देणं गरजेचं आहे. आणि जर चड्डी बनियन गँग अशी वेडेवक्रेपणे वागत असेल, भलतसलतं काहीतरी करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे. काय 20 तारखेला सुप्रीम कोर्टात पक्षचिन्हाबाबत निर्णय, तुमची प्रतिक्रिया? कारण उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोघेही दिल्लीला गेले. आता कोणी गावी जातं, कोणी दिल्लीला जातं. आम्ही न्यायाची अपेक्षा करतोय. 3 वर्ष झाले महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये संविधानिक प्रश्न उपस्थित झालेला आहे की 2 पक्षाची चिन्ह चोरली गेली, 2 पक्षाची नावं चोरली गेली आहेत, पण निकाल अजून मिळत नाही. आम्हाला हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर हा निकाल न्यायप्रमाणे संविधानाप्रमाणे मिळाला पाहिजे. आता जिथे मंत्र्यांचेच आणि राज्य गृहमंत्र्यांचेच हे डान्स बार असतील तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा करायची. हिंदी में जाना चाहेंगे, आज आपने धारावी का दौरा किया, हिंदी में जाना चाहेंगे, धारावी का दौरा किया, क्या लोगों की मांग थी, लोगों की क्या? एक मिनट, हे झालं इथं, उसके बारे में कुछ बताइए सर. आज धारावी का हमने दौरा किया है. धारावी तो हमारे पड़ोसन है, लेकिन पड़ोस में होते हुए भी अगर आप देखें तो इसमें धारावी 300 एकड़ है. आज कुंभारवाड़ा में आए थे, आप मेरे साथ आए थे. हर एक घर में यहाँ छोटा व्यवसाय है, मीडियम स्मॉल इंडस्ट्री है, और इसी एंटरप्राइज को, इसी इंडस्ट्री को ओवरनाइट निकाला जा रहा है. शायद देवनार के डंपिंग ग्राउंड पे भेजा जाएगा. सारे लोगों के यही सवाल है कि हम कहाँ जाएंगे और कैसे रहेंगे. कोई स्पष्टता नहीं है. मास्टर प्लान जो बन रहा है शायद किसी एक उद्योगपति के लिए बन रहा है. उनसे विरोध नहीं है, उनसे कोई तकलीफ नहीं है. तकलीफ सिर्फ इसी बात को है कि मुंबई को लूटा जा रहा है, उसके खिलाफ हम लड़ेंगे. सीनियर सिटीजन को जो है फिगर बताए
नक्कीच मला वाटतं मुख्यमंत्री यांचे हात बांधले गेलेले आहेत आणि युती धर्मात कारवाई करू शकत नाही. जरी ते महाराष्ट्राच्या अंगलटीत असेल, महाराष्ट्राच्या इमेजच्या विरोधात असेल, तरी कारवाई करू शकत नाही. याच्यापेक्षा हतबल आम्ही कधी पाहिलं नाही. ऑपरेशन महादेव चलाया जा रहा है और जिस तरीके से जो आतंकवादी पहलगाम में आए थे उनको मारे गए 3 आतंकवादी टोटल अभी तक, किस तरह देखते हैं सर? मुझे लगता है हर एक आर्मी के ऑपरेशन पे अब भी जब चल रहा है तो उस पर बयान नहीं देना चाहिए, लेकिन यही बात है कि पहलगाम में कैसे आए, जो उन्होंने किया वो कैसे किया, ये सरकार ने जवाब देना जरूरी है. आर्मी तो अपना काम करते रहती है. के बारे में भी जिस तरीके से सर ऑपरेशन से असे संकेत दिले अजितदादांनी. मला वाटतं महाराष्ट्राचं राजकारण जेवढं गढूळ आता झालेलं आहे तेवढं गढूळ कधीच नव्हतं. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला आजच्या विषयावर आणीन, तो म्हणजे धारावीचा. मी निघाल्यानंतर देखील मी काही घरांमध्ये फिरलो. आपण देखील घरांमध्ये जाऊन 1 to 1 करा त्यांच्याशी, कारण इकडची जी मनं आहेत ती एवढी दुखावलेली आहेत की ठीक आहे, विकास सगळ्यांना पाहिजे, विकासाला विरोध कोणी नाही करत आहे, पण जर तुम्ही इकडच्याच लोकांना जे पिढ्यानपिढ्या राहतात घराबाहेर काढलं, डम्पिंग ग्राउंडवर नेऊन सोडलं, ते लोक जगणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.